19 जानेवारी 2026 रोजी हिंदू दिनदर्शिकेनुसार माघ महिन्याची सुरुवात झाली. हा माघ महिना सर्वत्र भक्तिभावाने साजरा होतो. माघी गणेश जयंती उत्सव. माघ महिन्याच्या शुक्ल चतुर्थीपासून माघी गणेशोत्सवाला प्रारंभ झाला आणि मुंबईतील श्रद्धेचे केंद्र असलेल्या प्रभादेवीच्या श्री सिद्धिविनायक मंदिरात हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. 22 जानेवारी 2026 रोजी सिद्धिविनायक मंदिरात माघी गणेश जयंतीनिमित्त विशेष पूजा, अभिषेक, आरती आणि भव्य सजावटीचे दर्शन भक्तांना घडले. पहाटेपासूनच दर्शनासाठी भक्तांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. भव्य रथ शोभायात्रा, ढोल ताशांच्या गजरात निघालेली मिरवणूक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी संपूर्ण परिसर भक्तिमय झाला. आज आपण जाणून घेणार आहोत माघी गणेश जयंतीचे महत्त्व, गणपतीला त्रिदल दुर्वा का वाहतात आणि या उत्सवामागील आध्यात्मिक अर्थ. याच विषयावर सिद्धिविनायक मंदिरातील ज्येष्ठ गुरुजी श्री बाळकृष्ण सप्रे यांच्याशी संवाद साधला. नमस्कार गुरुजी, तुमचं बित्तम बातमीमध्ये मनपूर्वक स्वागत आहे. माघ गणेश जयंती 19 जानेवारी पासून सुरू झाली. 19 ते रथसप्तमी पर्यंत हा उत्सव साजरा केला जातो. तर तो का साजरा केला जातो, त्यामागची काय कथा आहे? नमस्कार. एकदंतम शूर्पकर्णम गजवक्त्रम चतुर्भुजम पाशां कुशधरम देवम ध्यायेत सिद्धिविनायकम. गणेशाचे 3 जन्म साजरे करतात. भाद्रपद गणपती उत्सव, वैशाख शुद्ध पौर्णिमा, माघ शुद्ध प्रतिपदा ते माघ शुद्ध सप्तमी. यामध्ये माघ शुद्ध चतुर्थी हा जन्मोत्सव हा सिद्धिविनायक मंदिरामध्ये भव्य प्रमाणात सोहळा असतो. जन्माचा पाळणा ते जन्मकीर्तन असा हा उत्सव भाविकांच्या उपस्थित दैदिप्यमान दिमाखाने साजरा केला जातो. गणपतीला त्रिदल दुर्वा का वाहतात, की त्यामागचं कारण काय? गणपतीला त्रिदल दुर्वा वाहण्याचं गणपतीला त्रिदल दुर्वा का वाहतात याचं कारण धार्मिक म्हणजे ब्रह्मा, विष्णू, महेश यांचं प्रतिनिधित्व करतात. त्यामुळे तुम्हाला देवतेच्या उपासनेची ऊर्जा मिळते व यात सत्व, रज, तम या 3 गुणांचं संतुलन आहे. गणपतीला लाल जास्वंदीचं फूल का वाहिलं जातं, त्यामागची काय भावना आहे? कारण गणपती हा भौमपुत्र आहे आणि रक्तवर्ण असल्यामुळे जास्वंदीचं फूल लाल आहे व ते गणपतीला प्रिय असल्यामुळे जास्वंदीचं फूल गणपतीला वाहिलं जातं. आजची तरुण पिढी आहे, खूप चंचल आहे, मन भटकत असतं, तर ते नामस्मरणाने कसं कमी करायचं? गणपती हा बुद्धीचा दाता आहे. त्यामुळे सर्वसाधारण सर्वांना सुलभ आणि सहज शक्य होणारं, त्याला नियमाचं तसं पालन जास्त काटेकोरपणे न करता नामस्मरण हे सर्वात उत्तम असं साधन आहे की सर्वांनी जर गणपतीचं कुठलाही मंत्र घेऊन त्याप्रमाणे जर नामस्मरण केलं तर गणपती बुद्धी देऊन या चंचल मन आहे ते थोडंसं सरळ मार्गावर येऊ शकतं. सर, तुम्ही किती वर्ष इथे काम करता आणि कशी ऊर्जा मिळते तुम्हाला या कामाची? आता इथे आम्ही काम करतो. मी इथे 28 सालापासून आहे. त्यानंतर 94 साली मी परमनंट झालेला आहे आणि 2009 सालापासून इथे मी ज्येष्ठ पुजारी म्हणून कार्यरत आहे. आता मी कार्यरत आहे म्हणण्यापेक्षा गणपतीने मला इतके वर्ष इथे ठेवून घेतलेलं आहे आणि आम्ही काम कसं करतो असं म्हणण्यापेक्षा देव जो आमच्याकडून जी काही ऊर्जा निर्माण करून काम करून घेतो ते त्याची शक्ती आहे, म्हणूनच आम्ही इतके वर्ष असं काम करत आहोत, एवढंच सांगू शकतो. सर, जाता जाता एखादा श्लोक प्रेक्षकांना. सर्वेत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. सिद्धिविनायकार्पणमस्तु. माघी गणेश जयंती निमित्त सिद्धिविनायक मंदिरात 19 जानेवारी ते 25 जानेवारी 2026 दरम्यान विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले आहे. या कालावधीत विशेष पूजा, अभिषेक, आरतींसह महिलांसाठी मोठ्या प्रमाणात हळदी कुंकू समारंभ अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. श्रद्धा, भक्ती आणि परंपरेचा संगम असलेला हा माघी गणेशोत्सव भक्तांना समाधान, शांती आणि नव्या आशेचा संदेश देणारा ठरतो.
गणपती बाप्पाच्या चरणी नतमस्तक होत माघी गणेश जयंतीच्या सर्व भक्तांना मनपूर्वक शुभेच्छा. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.